चला चौदरपाडा संघ प्लीज, मी आयोजकांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल कॉल देतोय की आपल्याला फिल्डिंग त्वरित सजवायची आहे, खेळायला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेमध्ये मी थोडा एक एक्झिबिशन मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला प्रेक्षणीय सामना पोटी प्लसच्या माध्यमातून, त्यासाठी सुद्धा चांगला आम्हाला मोलाचं सहकार्य माजी सरपंच देवरिंगपाड्याचे रोहिदास गोडे याचकडून ट्रॉफी दिली जाणार आहे. सन्मान चिन्ह जे आपण पाहतोय आकेश वाकडे, विशाल सोरे, देवा पाटील याचकडून देण्यात आलेले आहेत. त्याचे सर्वांचं मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच साठी जी आपण ट्रॉफीज पाहतोय स्वर्गीय तुकाराम जिपरा गोडे यांच्या स्मरणार्थ फैयाज जावरे जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी शशिकांत गिणे याचकडून आम्हाला ट्रॉफी देण्यात आलेली आहेत. समाजसेवक देवरुंग जे आहेत त्यांच्याकडून त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करूया. थेट प्रक्षेपण सन्माननीय जयदीपजी पाटील आणि विकीशेठ पाटील जे पाटील डेव्हलपरचे प्रोप्रायटर आहेत त्याचकडून देण्यात आलेले आहेत आणि खरोखर त्याचं खूपच मोलाचं योगदान. लेट्स प्ले गेम ऑन. आजच्या दिवसातील हा पहिला सामना, पहिल्या सामन्यातील पहिले षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर निलेश जाधव. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडू इनसाइड आउटचा फटका, जबरदस्त क्लास स्टोट चेंडू चालला अगदी वारिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय सुरुवात झाली आजच्या दिवसाच्या खेळाला चौकारानं. चांगला स्ट्रोक आणि पहिल्याच चेंडूमध्ये काय क्लास पाहायला मिळाला. फलंदाज पंकजच्या बाटमधून हा चौकार आला. पंकज आणि प्रणित ही सलामीची जोडी. पहिले 3 षटके जी आहेत ते 15 मिनिटाच्या आत तुम्हाला कंप्लीट करायची आहेत याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. जर तुम्ही 15 मिनिटाच्या आत 3 षटके कंप्लीट केली नाही तर तुमचा एक फिल्डर अतिरिक्त 38 सर्कलमध्ये असेल याची पंचांनी सुद्धा नोंद घ्यावी. टाइम वॉच सुरू आहे. पहिला चेंडू तुम्ही टाकला या ठिकाणी 9:50 पुन्हा फटका हवेत केला. पाहू शकाल लॉंग ऑफला फिल्डर आहेत महेंद्र. वॉट अ कॅच. काय झेल पकडण्यात या ठिकाणी. कौतुकास्पद कामगिरी. आणि पहा लगेचच मात्र निलेश जाधवनं प्रत्युत्तर दिलं आणि या पहिल्या विकेटचं पतन झालं. पहिला धक्का लागला A1 जोडी आमनेपाडा संघाला. तर नक्षत्र चौद्रपाडा संघाचा 12वा खेळाडू आमच्यामध्ये उपस्थित नाहीये, त्यासाठी मात्र त्या संघाला 3 धावेने पॅनलला जिथे केलं गेलेलं आहे. तर प्रत्येक संघांसाठी समान नियम आहेत. परंतु पाहू शकाल या ठिकाणी जबरदस्त रणनीती पाहिली. कारण पहिला जो चौकार पाहिला त्यावेळी आपण पाहिले तर लॉंग ऑफ उभा नव्हता, परंतु लगेचच निलेशने मात्र फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केलं. लॉंग ऑनचा शतरषक कधी लॉंग ऑफला त्यांनी मात्र सजवला आणि त्याच ठिकाणी अतिशय सुंदर झेल महेंद्रच्या माध्यमातून आपण पाहिलं. पहिला धक्का इथे मात्र लागला गेला. 4 या आकड्यावरती A1 जोडी संघाला. नवीन फलंदाज मयूर आले स्वतः संगणक आहे. फटका हवेत केला. पाहू शकाल लास्टा कव्हरला चेंडू मात्र ड्राईव्ह झालाय. पुन्हा मात्र लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव जरूर पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न तिथे मात्र झाला गेला आणि तो सुद्धा सफल प्रयत्न पाहिला आणि तब्बल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगला क्रिकेट आज पाहायला आपल्याला. कारण 10चे 10 संघ आपण जर पाहिले आजच्या लॉर्ड्स मधील तर सर्वच संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि चांगल्या बांधणी त्या सर्व संघांची आपल्याला पाहायला आपल्याला या सत्रामध्ये. पावलाचा वापर डान्सिंग ट्रॅक शॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, परंतु लॉंग ऑफ कडे फिल्डर सज्ज आहेत. ज्या अनुषंगाने आता फिल्डिंग सजवली निलेशनं त्या अनुषंगाने आता चेंडूची हाताळणी करतोय. कारण भरपूर अनुभव त्याच्याकडे आहे. सातत्यानं कधी कधी आपण पाहतोय की स्लॉग ओव्हरचा तो मात्र भार घेत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये एक वेगळी रणनीती आखली गेली ती म्हणजे नक्षत्र चौद्रपाडा संघाने. आणि तसंही पॉवर प्ले स्पेशालिस्ट आहे निलेश जाधवचा आपण विचार केला तर. कारण जास्तीत जास्त तो पॉवर प्ले षटके हातल्यात असतो. त्याची सुद्धा मात्र सुरुवात खराब चिटून झाली होती, परंतु त्याने लगेच ती रिकव्हर केली. ऑनसाइडला टर्न केला. पाहू शकाल अलाउंग द कार्पेट. फिल्डर तिथे मात्र सज्ज आहे. दुहेरीचा पुन्हा प्रयत्न झाला आणि रॉंग ऑन फेकिंग आणि त्या अनुषंगाने 2 धावा पुन्हा तिथे मात्र पूर्ण केल्यामध्ये यश आलं फलंदाज प्रणितला. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना 1 गडी बाद 9 धावा. चांगली सुरुवात. यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. RD11 किदवली विपक्ष बालगोपाल सोनालीपाडा. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना.
बच्ची कडा पाहू शकेल स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये पोहोचलाय, चिडो उचलून फेक करतोय. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी. जर स्टंपवरती निशाणा साधला असता तर आय थिंक फलंदाज प्रणितला मात्र मैदान सोडावा लागला असता. पण रिप्लेमध्ये पाहू शकाल एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी. पाहू शकाल एकाच अँगलला चेंडूला उचलला, फेक केला आणि भरपूर दूर होते प्रणित, प्रेममध्ये सुद्धा नव्हते. आणि परंतु कुठलाही तिथे मात्र धोका पत्करला नाही. सुरक्षित दोन्ही फलंदाज आपापल्या कॉपिंग पिचमध्ये पोहोचले गेले आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. बाद होणारा फलंदाज पंकज यांनी सुरुवात अटॅकिंग मूडमध्ये आज होता, परंतु 4 धावांचा तो योगदान देऊ शकला. मोठी इनिंग तो खेळू शकला नाही. आणि तदनंतर प्रणित खेळतो 3 धावसंख्येवरती, त्याने चेंडू फेस केले 2. मयुरेश खेळतो 3 धावेवरती, त्याने सुद्धा चेंडू फेस केले 2. आणि अशा प्रमाणे पहिल्या षटकाचा हायलाइट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज हरिकेत. असं वाटतं की आज अजय कुलीची अनुपस्थिती आहे आणि त्या अनुषंगाने मात्र हरिकेतला आता दुसरा स्पेलमध्ये इथे मात्र या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. कारण सातत्याने अजय कोहली दुसरा षटक टाकत असतो, परंतु आज तो काही काळासह उपस्थित नाही आणि त्यामुळे हरिकेत आता मात्र पाहूया दुसऱ्या षटकाच्या खेळामध्ये कशा रीतीने मात्र आपला स्पेल तो संपन्न करेल. जबरदस्त वेग भन्नाट होता आणि पाहू शकाल अचूक लेंथ होती. टप्पा सुद्धा मात्र पडल्यानंतर पाहत थोडासा चेंडूला बाउन्स सुद्धा मिळाला. आणि तसे या खेळपट्टीमध्ये पाहिलं तर दुविधा पण आहे. आपण काल सुद्धा पाहिले की कधी ते चेंडू खाली राहतोय तर कधी कधी चेंडू अचानक उचली सुद्धा घेतोय. म्हणजे एवढं सोपं नसणार आहे या खेळपट्टीवरती बॅटिंग करणं, परंतु तरी सुद्धा काल फलंदाजाने सुद्धा अधिराज्य गाजवला, चांगले स्ट्रोक पाहिले आणि काल सर्व सामने जर पाहिले तर कुठेतरी आपल्याला हाय स्कोरिंग पाहायला मिळाले. आणि आज पाहूया गोलंदाजाचा अधिराज्य असेल का. बॅटची कडा शॉट तडमेला छत्रशेख सज्ज आहेत, झेल पकडला आणि अशा रीतीने प्रणितच्या किल्लीवरती अंत लावला गेला गोलंदाज हरिकेतनं. दुसरा धक्का एवन जोडी संघाला. आपण जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये मित्रांनो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत, जे देवरुंगपाड्याचे समाजसेवक आहेत रोहिदाजी घोडे यांच्या माध्यमातून. त्यानंतर पाहू शकाल या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची सुविधा ज्यांच्या माध्यमातून टँकरची सुविधा प्राप्त झाली. श्री गणेश वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर राहुल मेहर आणि मंथन मेहर यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजसाठी जी आम्हाला एअर कूलर लाभलेले आहे ज्ञानेश्वरजी भंडारी बाबगावचे समाजसेवक आहेत, त्याचकडून इथे मात्र पाहू शकाल फलंदाज बीट एसटी रक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर जात असताना पंचाचा 22चा इशारा, 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. माधव ठाकरे सरांचं गुणगान गाणारे संगीत पाहू शकाल राज सुतार यांच्या मधुर वाणीतून गायलेलं हे गीत आपण पाहत आहोत. म्हणजे त्यांनी पंचांच्या भूमिकेमध्ये या
प्रवेश करण्यासाठी किती अपार कष्ट केले, किती अपार मेहनत केली, त्या सर्व गोष्टींचा मात्र त्या ठिकाणी फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन वरती पाहू शकाल कुठला क्षेत्र वाणी क्षेत्रामध्ये उभा होता आणि पाहू शकाल सरळ चेंडू झाला अगदी साइड स्क्रीनच्या समोर. 4 धावांसाठी हा चौकार. अतिशय सुंदर स्ट्रोक सिलेक्शन अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू पाहू शकाल जेवढा वेगाने बंदुकीतून गोली निघते तेवढ्या वेगाने मात्र फटका यशच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि सरळ धावून चेंडू मात्र सीमेरेषेला धडकला आणि 4 धावा तिथे मात्र वसूल केल्या आपल्या संघासाठी. एकूण धाव फलकावरती धावसंख्या लागल्या गेल्या 18. 3 गडी बाद 18. अजून दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी. म्हणजे सर्व काय पाहिलं आपण या षटकामध्ये 2 सफलता सुद्धा हरकतने प्राप्त केल्या, परंतु लगेच त्याच्यानंतर 2 चेंडूवरती आपण 2 चौकार सुद्धा पाहिले. धाबा सुद्धा येत आहेत आणि गडी सुद्धा बाद होत आहेत. चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. निर्धावाने मात्र आपला स्पेल इथे संपन्न केला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 18. तदनंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं जे आपण चेंडू पाहत आहोत 70 चे वापरले गेलेले आहेत. ते सर्व चेंडूचं सहकार्य आम्हाला इंजिनियर श्रावणजी पाटील याचकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि तदनंतर आम्हाला टँकरची सुविधा देणारे भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय मिस्टर अजय केने, यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाजासाठी एसे ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे. त्याचे पुरस्कर्ते मिस्टर सोपानजी तिसकर यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. तदनंतर सन्माननीय नितेशजी पाटील ज्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला शूज देण्यात आलेले आहेत, ते प्रसिद्ध उद्योजक आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 18+3 लक्षात सुद्धा त्या 3 धावा पॅनल्टीच्या होत्या त्या आम्ही ऍड करतोय. म्हणजे 18 धावा 2 षटकामध्ये जोडल्या होत्या आणि 3 धावा आम्ही ऍड करतोय. म्हणजे 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सौभाग्यवती भारती बालराम गोडे आणि सन्माननीय बालरामजी गोडे या दाम्पत्याबद्दल बोलायचं झालं तर एकच घराण्यामध्ये एकच कुटुंबामध्ये त्यांच्या सर्व पत्नी सरपंच पदावरती आहेत आणि स्वतः बालरामजी गोडे उपसरपंच आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने स्पर्धा आपण इथे पाहत आहोत. मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं हे सुंदर या स्पर्धेचं नियोजन. 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मानव. लेफ्ट आर्म उर्ध विकेटला फटका जबरदस्त आहे. अगदी मिडॉनला बीट करतो. चेंडू चाललाय दन दन करत लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. काय जबरदस्त फटका सजवलाय पाहू शकाल रिप्ले मध्ये. राऊंड द विकेट ओव्हर द विकेट आले आणि पाहू शकाल मिडॉनला निलेश जाधव सज्ज होते आणि त्यांना बीट केलं आणि पहा किती चेंडू वेगाने गेला अगदी लॉंग ऑनच्या बाहेर. कडक शॉट क्लास पाहिला आपण इथे फलंदाजाचा. आणि जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो की प्लीज आपण सीमेरेषेचा ताबा घ्या, कारण 30 आता तुमची भूमिका राहिलेली आहे स्पर्धेमध्ये. चेंडू जसा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल लगेच आपण परत करायचं आहे, जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही आणि जास्त चेंडू सुद्धा हरवणार नाही याची आपण काळजी करा. यानंतर होणारा सामना बालगोपाल सोनारेपडा विपक्ष RD11 किरवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. कडक शॉट इथे मात्र आपण पाहिला. चांगली बॅटिंग करतोय सध्या. आपण विचार केला तर मयुरेश आणि यश दोघांमध्ये पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण 3 फलंदाज स्वस्तात मात्र गमावले A1 जोडी संघाने, परंतु आपल्या डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सध्या करत असताना आणि स्वतः संघनायक आहे मयुरेश आणि त्यांनी मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली आहे. चांगले स्ट्रोक खेळतोय, चांगले मिडल करतोय चेंडूना आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढेल अशा फटक्याने. ओ चेंडूला आपली दिली, हुक केलाय, चेंडू चालला फाईन, परंतु डीप मध्ये फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत. फेक सुद्धा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली, परंतु चांगल्या फटक्यावरती एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. चांगला स्ट्रोक होता, जागा सुद्धा चांगली निवडली होती, परंतु फटक्यामध्ये थोडंसं एलिव्हेशन मात्र दुलालं नाही, टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि त्या अनुषंगाने मात्र एकच धाव पूर्ण करण्याची संधी मात्र त्या ठिकाणी प्राप्त झाली. त्या फलक्यावरती धावा लागल्या गेल्या 26. 40-45 धावसंख्येपर्यंत नक्कीच पाहावं लागेल A1 जोडी संघाला.
फुलटॉस आहे, ऑनसाइडला टर्न केलाय, परंतु मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित आहेत. चेंडूला मिडलिंग मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय, परंतु गॅप सिलेक्शन सुद्धा तुम्हाला शोधावं लागेल, कारण खूपच मोठं मैदान आहे. छत्रपती शिवाजी क्रीडांगण देवरुंगपणाचा आपण विचार केला तर गोलाकार प्रमाणे तुम्ही पाहू शकाल, चौफेर सीमारेषा आहेत. तुम्ही जर चांगल्या प्रमाणे जर गॅप सिलेक्शन केले तर तुम्हाला इथे धाबा चांगल्या पाहायला मिळू शकतील. पावलाचा वापर केला, पाहू शकाल शॉर्ट इस्टा कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न मयुरेशच्या वतीने केला गेला, परंतु तिथे फिल्डर उपस्थित होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र त्याच्या माध्यमातून पाहिलं, चांगली स्टॉपिंग पाहिली आणि एक धाव तिथे मात्र पुन्हा पूर्ण करण्याची संधी मिळाली फलंदाजाला. मयुरेशचा विचार केला तर आपण चांगले शॉर्ट सिलेक्शन खेळतोय, तो गॅप सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतोय, अगदी पावलांचा वापर सुद्धा करतोय, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचतोय. आणि दुसरीकडे पाहिलं तर युवा फलंदाज यश, ज्यांनी आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला, 1 चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आला, परंतु 2 डॉट चेंडू सुद्धा तो खेळलाय. याकडे सुद्धा त्याला मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. जर 24 चेंडूंमध्ये तुम्हाला जर धाबा जर जोडायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये जर 5 ते 7 डॉट चेंडू जर खेळले गेले तर मात्र तो तुमच्यावरती दडपण येत असतो. इथे मात्र 5 चप्पल होऊन ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सरळ एस्टँडवरती जाऊन धडकलाय. पहिली सफलता मानवच्या खात्यामध्ये मिळाली, मानवला, आणि एकूण लागणारा 4था धक्का टीम A1 जोडी संघाला. क्षणा चेंडूची लेंथ पाहिली तर अगदी एस्टनचे रोखाणं होते आणि फलंदाजाने मात्र भरपूर शफल तिथे मात्र होताना आपण पाहिलं आणि त्या अनुषंगाने मात्र चेंडू सरळ एस्टनवरती जाऊन धडकला गेला. बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये आपण विचार केला तर मात्र कुठल्याही फलंदाजाने डबल फिगरमध्ये धावसंख्या मात्र जोडली नाही. पंकज पाहू शकाल 4 आकड्यावरती बाद झाला, प्रणित आपण पाहिलं तर 3 धावसंख्येवरती बाद झाला, दिनेश 0वरती बाद झाला आणि यश आपण जर पाहिलं तर 5 धावसंख्येवरती तो मात्र बाद झालाय. आणि आता मात्र मयुराच्या सोबतीला फलंदाज निलेश पाटील आलाय 6व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. आज गणेश पाटीलची अनुपस्थिती आहे. अजून एक चांगला चेंडूच्या हाताने जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी मानवच्या वतीने आपण पाहिली. आणि या ठिकाणी पाहू शकाल शुभागमन होत असताना माजी उपसरपंच ग्रामपंचायत किरवली इताडेचे सन्माननीय रॉकी उर्फ राकेशजी दिगाडकर RD11 किरवली संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आणि आज चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे, डोलरवरती ब्रँडेड गॉगल आहे, म्हणजे आज वेगळ्या स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये ते उतरतील त्यात काही शंका नाहीये. वेलकम, सुस्वागत. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि या सर्व संघांच्या संघटनाकडे एक महत्वाची सूचना आहे की आज सायंकाळी याच ठिकाणी 6:30 वाजता आपल्या असोसिएशनची मीटिंग आहे. तर सर्व संघाच्या संघटनाकडे इथे उपस्थिती आपली दाखवायची आहे, कारण येणाऱ्या काही दिवसांनंतर आपल्याला आमने प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळवायची आहे. त्या संदर्भात चर्चा मात्र त्या ठिकाणी केली जाणार आहे. तर सर्व संघाच्या संघटनाकडे एक विशेष सूचना की आपण ठीक सायंकाळी 6:30 वाजता या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती राहायचं आहे. तर चला लगेचच आपण फिल्डिंग लावायची आहे. 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन, फिरकीचा जादूगार रोशन. अनेक फलंदाजांना मात्र नाचवणारा हा गोलंदाज आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण रोशनची ती कामगिरी पाहिलेली आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाबा धावफलकावरती काय जबरदस्त स्पेल आपण मानवचं पाहिलं. मानवचं स्वागत चौकाराने केलं होतं फलंदाजाने, परंतु त्यांनी जबरदस्त कमबॅक केलं आणि एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि गडी सुद्धा एक बाद केला. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पाहूया रोशनच्या विरोधात निलेश पाटील आणि मयुरेश कशा रीतीने मात्र खेळ सादर करतील. राऊंड द विकेट मारा करतोय
लेफ्ट आर्म ओ पहा पहिला चेंडू पडल्यानंतर भरपूर टर्न प्राप्त केला आणि पावसाळी पंचांची दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा मात्र तिथे पाहायला मिळाला. आणि हेच वैशिष्ट्य राहिलं की खेळपट्टी मग मातीची असेल, डांबर असेल किंवा कॉन्क्रीट असेल, प्रत्येक खेळपट्टीवरती चेंडूला मात्र वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. आता मात्र पाहू शकाल अगदी फुलर लेंथ कॉटन बॉलची तिथे मात्र संधी होती, परंतु फटका पाहिला तर खूपच वेगाने तिथे मात्र एक्झिक्यूट केला होता मयुरेशनं. आणि त्याचमुळे मात्र हा झेल मात्र त्या ठिकाणी कलेक्ट करू शकला नाहीये. आणि पाहिलं असेल की आपण सोनाळ्यापाडा संघाच्या जी स्पर्धा आपण पाहिली तिथे सुद्धा डांबरची विकेट होती, त्या विकेटवरती सुद्धा मात्र रोशननं चेंडूला मात्र अशाच प्रमाणे मात्र वलवलं आणि ती ताकद त्याच्याकडे ते होती ती त्यांनी मात्र त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवली. आणि इथे मात्र पाहू शकाल काँक्रीटच्या विकेटवरती सुद्धा मात्र त्याच अनुषंगाने तो कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. फटका टायमिंग पाहू शकाल मिडॉनचा शत्रश चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी. आय थिंक लॉंग ऑन सुद्धा आला होता, मिडॉन सुद्धा आला होता, परंतु कुठेतरी बिडॉनच्या फिल्डरने तिथे मात्र कॉल केला होता. परंतु इथे मात्र का घडतंय पहा, विनाशकाली प्रीतबुद्धी यालाच म्हणतात खराब क्रिकेट. आणि एक्झॅक्टली धावा किती असतील हे आता पंचांकडे पाहावं लागेल. एकूण 7 धावा, क्या बात आहे. पलून 3 धावा पूर्ण केल्या आणि ओव्हर थ्रोच्या रूपानं 4 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे आपण म्हणू शकतो की एका चेंडूवरती जर 7 धावांची आवश्यकता असेल तर तो 7 धावांचा सुद्धा फटका आता क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. ते दृश्य आपण पाहिलेलं आहे. खराब क्रिकेट पाहू शकाल ही भागम भाग. मिडॉनच्या फिल्डरने झेल ड्रॉप केला, लॉंग ऑन सुद्धा तिकडे पाहिलं तर विकेश आले होते आणि तदनंतर चेंडूची फेकी केली. हे दृश्य पहा. आणि रोशनने जो चेंडूला फेकला तो चेंडू मात्र निलेश जाधवला कलेक्शन करता आलं नाहीये आणि सर्वजण त्या चेंडूकडे पाहतच राहिले. म्हणजे त्यांना सुद्धा असं वाटलं होतं की चेंडू कधी जातोय, पोहोचतोय सीमेरेषेच्या बाहेर. आणि त्यानंतर पहा निलेश जाधवच्या चेहऱ्यावरती थोडंसं आपल्याला निराशा सुद्धा पाहायला मिळाली. हा क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काय घडेल ह्याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. आणि पाहता पाहता आता मात्र सन्मानजनक धावसंख्येपर्यंत एवन जोडी या संघ पोहोचतोय असं मात्र आपण म्हणावं लागेल. कारण 37 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या आणि अजूनही या पहिल्या डावातील 4 चेंडू शिल्लक आहेत. चला स्पीडअप करूया प्लीज. खेळाला आपण सुरुवात करूया. यानंतर पुढील सामना दोन्ही संघ सज्ज आहेत. बालगोपाल सोनालेपाडा विपक्ष आरडे 11 किरवली. या दोन संघादरम्यान ही लढत असेल. रोशन पुन्हा मात्र एकदा मार्गस्थ होत असताना सामना करेल मयुरेश. पावलांचा वापर केला आणि पाहू शकाल जबरदस्त विकेट किपिंगची भूमिका आज निलेश जाधवच्या वतीने पाहत आहोत. स्टंपिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी या फलंदाज बाद झाला आणि अखेर मयुरेशच्या खिलीचा अंत होत असताना धक्का क्रमांक 5 लागतो या A1 जोडी आमनेपाडा संघाला. जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ आणि ही विकेट्स पहा. पावलांचा वापर झाला आणि पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे मूव्ह झाला आणि अतिशय सुंदर क्लोज विकेट किपिंग या नजरानं तिथे आपण पाहतोय. 2 अँगल मध्ये 2 व्ह्यूज मध्ये मात्र तुम्ही हे दृश्य पाहू शकाल. त्यामध्ये तुम्ही गोलंदाजाची ऍक्शन सुद्धा पाहू शकाल, तदनंतर फलंदाजाचे हावभाव सुद्धा पाहू शकाल. आणि काय जबरदस्त खेळ सध्या इथे मात्र आपण पाहतोय. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि आमची जी वाहिनी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट ही सुद्धा मात्र अपार मेहनत करत असताना आणि स्पर्धामध्ये त्यांची आता मात्र ही आपली वाहिनी पाहायला मिळत असते. साफसुथरं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. आणि इथे मात्र फटका हवेत केला. पुन्हा मात्र 17 चेंडूच्या खाली अजून एक विकेटचं पतन. फलंदाज इथे मात्र बाद होत असताना धीरज.
गोलंदाज रोशनी जॉन हॅट्रिक वरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगाने आता नवीन फलंदाज आर्यन आलाय. आतापर्यंत 6 फलंदाज बाद झाले एवन जोडी संघाचे आणि धाव फलकावरती 37 धावा पाहायला मिळत आहेत. तर तुम्ही पाहिलं तर या ओव्हरमधील या पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 37 धावा 37 लॉस ऑफ 6 विकेट. अजून 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. रोशन पुन्हा मार्गस्थ होतोय. स्विंग इन डिलिव्हरी. चेंडूची लेंथ मात्र आर्यनला उलगता आली नाहीये. जागेवरूनच मात्र खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. पाहू शकाल पायांची हालचाल नाहीये आणि हेच वैशिष्ट्य राहिले आज रोशनचा. आपण विचार केला तर काही चुका त्यांच्याकडून घडल्या गेल्या. ओव्हरच्या रूपाने धाबा सुद्धा त्याने खर्च केल्या गेल्या, परंतु ज्या वेळी त्यांनी चेंडूची हाताळणी केली ती लेंथ आणि या लाईन जबरदस्त मात्र त्यांनी निवडली आणि या फलंदाजांना मात्र पूर्णपणे शांत ठेवण्यामध्ये त्याला यश आलं. पुन्हा मात्र स्विंगिंग चेंडू होता. पाहू शकाल ऑनसरला केलाय, परंतु शॉर्ट फायनलकडे मात्र फिल्डर सज्ज आहेत. एक धाव जरूर पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. धोका आहे त्या ठिकाणी आणि धोक्याला सामोरा जावा लागेल फलंदाज आर्यनला, कारण दुहेरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. 7वा धक्का लागला या ठिकाणी एबन जोडी संघाला आणि संघाची धावसंख्या एकूण जर आपण पाहिली तर फक्त 38 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी या नक्षत्र एंटरप्राइजेस सुदरपाडा संघाला या ठिकाणी करायचा आहे. त्या धावांचा पाठलाग होईल की नाही तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. बालगोपाल सोनालेपाडा विपक्ष RD11 किरवली. सन्मान्य रोहिदाजी घोडे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. RD11 किरवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. जर आपला संघनायक इथे उपस्थित नसेल तर आय थिंक तुमच्या संघाला मात्र पॅनलाइज केला जाऊ शकतो. तर रोहिदाजी गोडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस संपन्न करणार आहोत. वेलकम धीरज, वेलकम आमचे रॉकी. आणि प्रथम नाणं दाखवतो. एका बाजूला सरपंच उपसरपंच चषक 2024, दुसऱ्या बाजूला मेहर 11 बापगावचा लोगो आहे. कॉल देतात किरवली संघाचे संघनायक. मेहर 11 ची त्यांची मागणी होती, परंतु सरपंच उपसरपंच चषक आलेला आहे. पाहुण्यांचा आभार. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकला सोनालेपाडा संघाने. धीरज काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार. धीरज आतापर्यंत तुमचा खेळ कसा राहिला या सीझन मध्ये? खेळ तर चांगलाच राहिला आणि 2 वेळा आम्ही क्वार्टर फायनल मध्ये हारलेले आहे. तो प्रयत्न असेल चांगला खेळण्याचा. पूर्ण स्क्वॉड आहे की काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे? पूर्ण स्क्वॉड तर नाही, 1-2 जण कमी आहेत. बघू. प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर RD11 किरवली संघ आहे, चांगला संघ आहे, परंतु त्यांचा परफॉर्मन्स जर पाहिला तर तो खालवर होत असतो. परंतु त्याच संघाबद्दल तू काय सांगणार? आम्ही तर मला तरी वाटतं खेळलोय की नाही एवढं माहीत नाही. तर गेल्या वर्षी मी खेळलो नाही. पण चांगली टीम आहे, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? स्पर्धा तर आम्ही दरवर्षी इथं खेळायला एन्जॉयच करतो. ग्राउंड पण एक इंटरनॅशनल लुक सारखं आहे, सो एन्जॉय करू. कारण की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, न्यूज अशी आहे की आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी संपन्न केली आणि टॉस जिंकला बालगोपाल सोनालपाडा संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. तर जाऊया पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूया आजच्या दिवसामध्ये प्रथमतः ज्यांचा आवाज ज्याने काल स्पर्धेमध्ये रंग भरला. समालोचक आमचे प्रिय मित्र मिस्टर भागेश मात्रे सज्ज होत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. फुलांची सुरुवात कलीपासून होते, प्रेमाची सुरुवात फुलांपासून होते, आयुष्याची सुरुवात आपल्या माणसांपासून होते आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजनेने होते. काल या स्पर्धेचा शुभारंभ तुम्ही बघितला. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला जोडले गेले. सकाळच्या सुंदर प्रफुल्लित वातावरणामध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती. कालचा दिवस सरला गेला आणि आजचा दुसरा दिवस जो आपण बघत आहात तो अगदी सुंदर वातावरणामध्ये आपण सर करत आहोत. सुंदर दिवसाची सुंदर सकाळ. काल रात्री खरं तर भरपूर ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर आणि भिवंडी परिसरामध्ये तो आदेशच होता वातावरणाचा की वातावरणामध्ये चेंजेस होईल आणि रात्री कदाचित मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता होती. अखेरकार पावसाने हजेरी लावलीच, परंतु या क्रीडांगणावरती पावसाचे थेंब आणि दवबिंदूंचा जो समावेश असतो ना, त्यामुळे हे गवताचं गाळीच्य अगदी हिरवगार दिसतं. आणि बालगोपाल सोनालेपाडा
टीमचा अपोनंट खेळत असताना एका कॅप्टनने खूप चांगल्या प्रकारे ओपिनियन दिला की हा क्रीडांगण इंटरनॅशनल लुक प्रमाणे सजवलाय. तसाच हा क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये सरपंच उपसरपंच चषक ही स्पर्धा आणि दुसऱ्या दिवसामधली पहिली मॅच एवन जोडी आमनेपाडा त्यांच्या विरोधात टीम नक्षत्र 11 चौदरपाडा. 39 धावसंख्येचा टार्गेट. महेंद्र आणि विकी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश बॉलिंग ट्रॅकवरती होतोय तयार, जिथे डिफेंड करायच्या धावा 39. कालच्या दिवसामध्ये धावाही तुम्ही पाहिल्यात. पहिल्या 4 मॅचेसमध्ये तुम्ही धावा डिफेंड होताना बघितल्या. शेवटच्या मॅचमध्ये त्या धावा चेज झाल्या. अखेरकार कालच्या दिवसामध्ये एनकेट स्पोर्ट्स खांडवल या टीमला तुम्ही टॉप 3 मध्ये क्वालिफाय होताना बघितलं. आजच्या दिवसामधल्या 10 टीमपैकी कोणता संघ हा टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल ते आपल्याला आज पाहावे लागेल. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल लुवो फुल टॉस आला. यस, पंचांचा फिंगर अप. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार. अगदी मिडल स्टिक वरती खेळाडू उभा होता खेळण्यासाठी. महेंद्र पहिल्याच बॉल वरती मयुरेशला मिळती सफलता. महेंद्र बाद. काय सुरुवात केली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना पंकजची सुरुवात, परनेची त्याला मिळालेली साथ, मयुरेशने बनवलेल्या त्या धावात 10, त्याचे कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं. सध्या तरी मयुरेश बॉलिंग करतोय. त्याच्या पहिल्याच बॉलवरती रॉयल डक गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी होत असताना महेंद्र तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिलीच मॅच आहे. माहिती टीम नक्षत्र 11 चौदरपाडाला की आमने लोणार परिसरातल्या बेल्टपैकी टॉप 10 टीमपैकी आपली वर्णी लागते. पहिल्या मॅचमध्ये काही करून आपल्याला वर्चस्व निर्माण करायचं, त्या अनुमानाने सुरुवात चांगली व्हायला हवी होती. परंतु मयुरेशचा एक चांगला बॉल लुव फुल टॉस पायांवरती आदळला गेला. माधव सरांचा इशारा लगेचच फिंगर अप त्यांनी केला की फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश. नेट नंबर 3 वरती ओव्हर द विकेटने खोलू टप्प्याचा बॉल होता. बॉटमहँडचा वापर, बातातून बाहेर काढला. बॉल कव्हर्सला चाललाय. एक सिंगलने जरूर संतुष्टी मिळेल आणि नक्षत्र 11 चौदरपाडा या टीमचा अकाउंट या ठिकाणी ओपन होत आहेत. ऑन द मार्क झाली आहे टीम नक्षत्र 11 चौदरपाडा, कारण 39 धावा बनवायच्या आहेत 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये. हे टार्गेट आपण डिफेंड करण्यासाठी तेवढं सेफ म्हणत नसतो, परंतु 4 ओव्हरमध्ये डिफेंड करणारा संघ आज या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल, तो म्हणजेच बालगोपाल सोनाली पाडा. खोलवर टप्पाचा बॉल सुंदर ऑफ सम वरती हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत गती ओळखू शकला तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये तुम्हाला क्रॉस होताना पाहायला मिळाला आणि इथनं अजून एक डॉट बॉलची समाप्ती. या षटकामध्ये ना भरपूर साऱ्या क्रिटिकलिटीज फेस कराव्या लागतील, कारण मयुरेश हा फ्रंटलाईन बॉलर आहे टीम आमने पाड्याचा. ओ द विकेट लेगस्टमवरती बॉल होता, आता अपील केली आहे. दुसरी सफलता अगदी लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात ही मिळणारी मयुरेशला दुसरी. फलंदाज बाद. थँक्यू. जसं त्यांचं पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये काम चालू असतं, ते कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये डिसिजन देतात हे सध्या तरी तुम्ही अनुभवलं असेल. हा बॉल पहा परफेक्टली लेग बिफोर विकेट. कोणत्याही प्रकारची शंका नव्हती, कोणत्याही प्रकारचा संकोच नव्हता. माहिती आहे ठाकरे सरांना की आपला जो अनुभव आहे तो क्रिकेटमधला भरपूर मोठा आहे. मुंबईच्या खरं तर या भिवंडी शहरामधून आपण या अशा काहीशा क्रिकेटच्या गोष्टी, क्रिकेटचे रस आपण अनेक वेळा अनुभवलेले आहेत आणि त्याच अनुभवाने त्याने लगेच इशारा दिला गेला की फलंदाज बाद आहे. करणसाठी हा बॉल कव्हर्सला खेळतात. डीपमध्ये लॉंग ऑफ प्रॉपर नाहीये, त्या अनुमानाने आपण पाहिलं गेलं तर कव्हर्सच्या मधोमध हा फिल्डर ठेवला गेलेला आहे. करणच्या बॅटमधून सिंगल पाहायला मिळाली. 2 फलंदाज बाद झाला. 39 धावसंख्येचं टार्गेट. आतापर्यंत धावा बनल्या गेल्यात फक्त 2 आणि बॉल समाप्त झालेले आहेत 5. कंट्रोल बॉलिंग, अगदी कंट्रोल केलं धावा, कारण माहिती आहे की धावा डिफेंड करायच्या. त्याच अनुमानाने सुंदर सुरुवात मयुरेशची. मयुरेशचा बॉल फुल टॉस ऑन साइडला. आता पॉवर प्लेचा खरं तर वापर करत असताना या ठिकाणी फिल्डर नव्हता, त्या ठिकाणी बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाची समाप्ती चौकाराने होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या 6. नक्षत्र 11 चौधरपाडा बॅटिंग करतोय. कॉन्फिडेंटली स्ट्रॉक होता.
तुम्ही निलेशला बघितलं फुल टॉस बॉल, याच्या अगोदर 2 लो व फुल टॉस बॉल, त्याच्यावरती लेग बिफोर विकेट ची खरं तर विकेट मिळाली गेली, जिथे LBWच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद झाले. आधी आपण महेंद्रला बाद होताना बघितलं, दुसरा फलंदाज बाद झाला विकी, परंतु शेवटच्या बॉलवरती जी फ्लाईट होती ती खाली ठेवू शकला नाही मयुरेश, आणि त्या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केला गेला, जिथे आपल्याला चौकार पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 6 आहे. या मॅचमध्ये 39 धावसंख्येचं टार्गेट असताना मयुरेशची चांगली बॉलिंग राहिली. फक्त 6 धावा खर्च करत असताना त्यांनी 2 विकेटही मिळवले, आणि आता सेकंड ओव्हरसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केला गेलाय टीम एवन जोडे आमनेपाड्याच्या माध्यमातून. आर्यन अष्टपैलू खेळाडू आहे. आर्यनकडे तुम्ही पहा, त्याची उंचीही चांगली आहे, बॉल अगदी जलद गतीने टाकणं ही त्याची खासियत. कधी कधी चेंडूला टॉसही तो करत असतो. समोरच्या बॅट्समनची मुवमेंट ओळखणं, त्याचा फुटवर्कचा खरं तर कशा प्रकारे तो वापर करतोय त्या अनुमानाने त्याला कोणत्या प्रकारचा बॉल टाकणं, हे सगळं त्याच्या माइंडमध्ये सेट असतं. डिटरमाइंड माइंड आहे त्याचा. परंतु आता या मॅचमध्ये जशी मयुरेशने सुरुवात केली आहे तशीच कंटिन्यू ठेवायची आहे आर्यनला, कारण धावा रोकायच्या 39. ऑन स्ट्राईक करण. पहिलाच बॉल आर्यनचा पहिलाच बॉल, लेन थोडीशी पुढे ठेवण्यात आली, मिड ऑफने जागा सोडली, मिड ऑफने फिल्डिंग केली, त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळेल. हलक्या पद्धतीने खेळला गेलेला हा बॉल. करणच्या बॅटमधून अजून एक सिंगल इंडिव्हिज्युअल, तो 2 वरती पोहोचलाय. टीमची धावसंख्या 7, 5 बनवल्या गेल्यात निलेशने. याच्या अगोदर विकी आणि महेंद्र आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकले नाही, त्या अनुमानाने आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे खेळाडू बघत आहोत. निलेश रिव्हर्सचं मन बनवलं, सक्सेसफुल ठरलाय, परंतु स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत आणि इथनं झाली मिस्टेक. या धावा तुम्हाला रोकायच्या आहेत, त्या धावा रोखण्यासाठी तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल, परंतु इथनं मिसफील्ड होत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तुम्ही ज्या स्टेजला खेळताय ना त्या स्टेजला तुम्हाला नॉकआउट म्हणूनच खेळावं लागतं, कारण तुमच्याकडे एकदा संधी येते ती दुसऱ्यांदा येत नाही, आणि संधी या खरं तर तात्काळ असतात, त्यांचं सोनं बनवायचं असतं. परंतु तिथे फिल्डरची चुकी झाली, तिथे चौकार आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा पुढे आला, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, कदाचित बॅटचं हलकस कनेक्शन असावं. बॉल चाललाय मागे, थांबवतोय निलेशलाही माहिती आहे की आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकेल तर या धावसंख्या बनतील. बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. त्यालाही माहिती आहे की 2 फलंदाज लवकर बाद झाल्यात, महेंद्र बाद झाला, विकी बाद झाला, त्यामुळे आपल्यावरची जी मोठी जिम्मेदारी आहे ना त्या जिम्मेदारीला आपल्याला पुढे न्यायचंय. सिंगल बनली गेली. सिंगल टीमची धावसंख्या 12, लक्ष या मॅचमध्ये 39 धावसंख्येचं दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला धावा पाहायला मिळतात 12. ओव्हर द विकेट. आर्यनसाठी हा बॉल समोर खेळतात, अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून काढला गेला, सरळ लॉंगॉनला चेस करावा लागेल. लॉंगॉनने चेस केला गेलाय. दरम्यान आपण पाहिल्या तर या बॉलवरती मिळाल्या धावा 2. थेंबे थेंबे तळे साचे. माहिती टीम नक्षत्र 11 चौधर पाडायला सुद्धा की तेवढा पार पाहिलं गेलं तर स्कोर कार्ड मोठाही नाहीये, त्याच्यामुळे सिंगल डबल एका ओव्हरमध्ये एखादा चौकार षटकार आला तर हलवार पद्धतीने आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर करू. आणि करण एक असा खेळाडू आहे ना जो खरं तर ताकदीचा कमी वापर करतो आणि त्याच्या क्लासचा जास्त वापर करत असतो, त्याच्यामुळे त्याचे क्लासिकल स्ट्रोक अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहेत. यावेळेला लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला केला, डीपमध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. आता प्रोटेक्ट क्षेत्र चांगलं केलं, फेकी चांगली आली, रॅपिड थ्रू होता, परंतु आर्यनला थोडासा पाहिला गेला तर तो थ्रो फेस करताना थोडासा क्रिटिकल झाला, परंतु बॅकअप मिळालं गेलं. तिथे मिळतीये सिंगल टीमची धावसंख्या 15 आणि दुसऱ्या ओव्हरचा जो खेळ आहे तो 1 बॉलचा अजूनही बाकी. टीमची धावसंख्या 15, 39 बनवायच्यात या मॅचमध्ये. सध्या तरी आर्यन बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवरती निलेश. ओव्हर द विकेटने ताकदीचा वापर केला गेला, स्लॉट मध्ये बॉल आहे का पाहावं लागेल आणि हा आणावा लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेरून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार आणि समाप्ती झाली दुसऱ्या षटकाची. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 21, नक्षत्र 11 चौधरपाडा.
तुम्ही सचिन तेंडुलकर यांना बघितलं, सेवाग यांना तुम्ही बघितलं, तेही कमी उंचीचे, तेही चांगले फटके खेळत असतात. भिवंडी विभागामध्ये असे अनेक सारे खेळाडू आहेत ज्यांचा कद छोटा आहे परंतु कारनामे भरपूर मोठे आहेत. त्याच्यामुळे निलेशला तुम्ही बघितलं, अगदी लेंथ बॉल लवकर लाईन पिक केली गेली, ऑन साईडला पुल करत असताना मिड विकेटच्या बाहेर तुम्ही षटकार त्याचा बघितला आणि आता धावसंख्या पोहोचल्यात 21 वरती. इक्वेशन जर आपण आता पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या धावा 18, 9च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. आता विचार करेल टीम एवन जोडे आमनेपाडा की पंकजचं जे षटक आहे ते पंकजचं षटक इकॉनॉमिकल राहिलं ना 10 पेक्षा कमी धावे संख्येचं, तर नक्षत्र 11 चौदरपाडाला आपण डॉमिनेट करू शकतो. राऊंड द विकेटने हा बॉल होता करणसाठी, जास्त का हवेमध्ये फिल्डर आल्यास समोर करणची विकेट मिळेल ती म्हणजेच पंकजला जे घडायचं होतं ते घडवलं गेलं. टीम आमनेपाड्याच्या बाजूने पंकजने त्याच्या खात्यामध्ये विकेट, करण बाद. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. 2 सफलता मयुरेशला पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही घेताना बघितल्या, परंतु आता पंकजच्या पहिल्याच बॉलवरती मिस्टामिंग स्ट्रोकच्या माध्यमातून करण बाद झालाय. करण मैदानाच्या आतमध्ये खतर जास्त वेळ राहिला आपण असंच म्हणू शकतो, कारण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये प्रत्येकाच्या वाट्याला जर 6 किंवा 7 बॉल जर आले ना तर आपण जास्त काळ त्याला मैदानाच्या आतमध्ये टिकलं असं म्हणत असतो, कारण जास्त वेळ स्ट्राईक आपण जास्त फलंदाजांना बघत नसतो. विकेशने सुरुवात केली अटॅकला, बॉलमध्ये फिल्डर आहेत, आता टप्पा पडला, अनुमान चुकला. टप्पा पडल्यानंतर या क्रीडांगणावरती तुम्ही अनुमान लावूच शकत नाही. बॉल चालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पुष्पा 2 सध्या तरी हायलाइट झालाय. जो पहिला प्रोमो बघितला तेव्हाच प्रेक्षकांना असं वाटू लागलं की पुष्पा 2 कधी येणार, परंतु आता आम्हाला खरं तर ओढ लागली की धर्मरक्षक संभाजी महाराज हा दुसरा भाग कधी येणार, कारण धर्माशी निगडीत असलेली माणसं धार्मिक चित्रपट बघत असतात. त्याच्यामुळे पुष्पा 2 जरूर बघितला असेल, परंतु धर्मरक्षक संभाजी महाराज हा मूवी ही तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकेट जसा गेला चौकाराने त्याने सुरुवात केली. 18ची गरज होती, आता गरज आहे मैदानाच्या आतमध्ये 14ची. बॉल शिल्लक असताना 10 बॉल 14 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आता उर्वरित आहेत. 3 गड्यांचा मोबदला जरूर आहे, परंतु दुसऱ्या बाजूला निलेश जो आहे ना तो निलेश अगदी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे बरसतोय. विकेटसाठी हा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी, टप्पा पडला परंतु डोळ्यासमोरून टप्प्याला मैदानाच्या बाहेर जाताना बॉलला तुम्ही बघितलं लागोपाठचा वार, दुसरा पंकजच्या विरोधातला चौकार. मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं, पहिल्याच बॉलवरती करणला त्याने बाद केलं, ती एक चांगली गोष्ट घडली टीम आमनेपाड्याच्या माध्यमातून. परंतु त्याच्या विरोधात लागोपाठचे 2 चौकार आलेत, जे चौकार आपण विकेशच्या बॅटमधून पाहिले. राऊंड द विकेटने 2 चौकार आणि त्याच्यानंतर हा पलटवार करण्याचा जरूर प्रयत्न, परंतु 2 फिल्डर त्याच्या अगदी एक्झॅक्टली गॅप मधून बॉल ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन च्या बाहेर, षटकार. पलटवार होईल की काय, सध्या तरी तुम्ही पूर्णपणे जे सूत्र होते ते विकेशने उचलताना तुम्ही सध्या बघत आहात. हा पहा ऍक्शन रिप्ले, ताकदीचा वापर केला, 2 चौकार, त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढला होता. 2 फिल्डर समोर आले, दोघांमध्ये कन्व्हर्शन झाला नाही, संवाद झाला नाही, त्या अनुमानाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला जाताना पाहायला मिळाला षटकार, जिथे इक्वेशन चेंज झालंय. 8 चेंडू आणि फक्त 4 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी.
राऊंड द विकेटने आता लाईन मिस केली. पंकजला मिळेल सफलता. विकेश परतेल मैदानाच्या बाहेर, परंतु परतण्या अगोदर विकेशने विध्वंस खेळी या ठिकाणी साकारत करत असताना इंडिव्हिज्युअल 14 बनवल्या गेल्या आणि बाद होतोय विकेश. लाईन मिस केली. विकेशच्या चेहऱ्यावरती नाराजी नसेलच, कारण आपल्यालाही माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये ज्या स्टेजला तो गेला, ज्या कंडिशन्समध्ये त्याला पाठवलं गेलं, त्या कंडिशन्सला पूर्णपणे त्याने बदलवलं गेलं, चेंज केलं गेलं आणि त्याच्यानंतर तो मैदानाच्या बाहेर गेला. एखादी चांगली खेळी जेव्हा आपण समाप्त करून मैदानाच्या बाहेर जातो ना, तेव्हा डगआउटमधनं तुम्हाला प्रोत्साहन मिळत असतो आणि तोच प्रोत्साहन कदाचित मिळाला असावा विकेशला. 7 मध्ये अजूनही बनवायचे 4. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. आडी स्पोर्ट्स किरवली त्यांच्या विरोधात बाल गोपाल सोनालेपाडा. अर्थातच मयूर अशोक तरे एक असे बॉलर ज्यांच्यामध्ये खासियत आहे. इक्वेशन 7 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 7 बॉल 4 धावा असं इक्वेशन आता उर्वरित राहिलंय. प्लेस केलाय बॉल. बॉटम हँडचा चांगला वापर. एक सिंगल तर बनली आहे. सिंगलनेच कदाचित स्ट्राईक करन त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत. बॉटम हँडचा सुंदर वापर होता. त्या अनुमानाने या ठिकाणी ओव्हर संपले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 36 येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये फक्त बनवायचे 3. 6 बॉल 3 धावा हे क्वेश्चन उर्वरित राहिलं. दोन्ही टीमला विनंती करेन की ज्या टीमच्या कॅप्टनने जो डिसिजन घेतलाय त्याच्यावरती लगेचच अंमलबजावणी करा, कारण 10 संघ आजही खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये 5:35 शेवटची मॅच फिनिश झाली. थोडासा अंधारी पडला होता, त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा वेळ खर्ची घालवणार नाही आहोत. इट्स वेलकम. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल राकेश दिगाडकर, त्यानंतर केतन तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत बाजागे कदाचित या टीममध्ये इन्व्हॉल्व असतील. सोनू दिगाडकर सध्या तरी टीममध्ये नसतात, परंतु ते ॲज अ प्रेक्षक म्हणून असतील की मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये असतील ते हे आपल्याला पाहावं लागेल. सो वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आणि वेलकम बाल गोपाल सोनालेपाडा. सहा मध्ये 3 बनवायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल करण. ओव्हर नंबर 4चा खेळ अनिलकडे दिलाय, ज्या अनिलकडे एक्सपिरियन्स आहे, परंतु आता त्याच्यासमोर धावा अगदी कमी आहेत. त्या अनुमानाने पाहावं लागेल की हा कॉन्टेस्ट कसा होईल. करणसाठी हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर जरूर होता, पण तो फलंदाज बाद. कडा लागली आहे आणि त्या ठिकाणी अंपायर सांगत असताना की इथनं फलंदाज होईल बाद, म्हणजे अजूनही मॅच फिनिश व्हायला काहीसा वेळ जरूर आहे. सुजयला कळालं असेल की सध्याच्या अशा अपेक्षा काय आहेत, नवरा पाहिजे गोरा गोरा. मग कधी विचार पडतो की आमच्यासारख्या काळ्या लोकांनी काय करायचं. काय हरकत नाहीये, ज्यांचं रुपडं आलं असतं त्यांचं मन साफ असं गोरं असतं, असे सुजल बोलतात. 5 मध्ये अजूनही 3 बनवायचे आहेत. ब्रेक थ्रो निर्माण केला अनिलनं. विकेट मिळाली त्याला करणची. मैदानाच्या आतमध्ये गेलाय दीपक नक्षत्र 11 चौदरपाडाच्या माध्यमातून. कशा प्रकारे या धावा बनतील त्याच्याकडे आता आपण कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. 5 मध्ये अजूनही बनवायच्या धावा 3. राऊंड द विकेट 3 बनवायचे आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला बॉटम हँडचा सुंदर वापर केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. मिड विकेटला दुसरी बनवण्याचा प्रयत्न आणि परतल्या सुद्धा काय कोऑर्डिनेशन दीपकचं होतं. त्यालाही माहिती आहे की सध्या तरी या धावा बनवायच्या आहेत आणि 3 धावा कदाचित कंप्लीट होतील आणि कंप्लीट असं वाटलं की होतील, परंतु नाही होणार कंप्लीट. 2च झाल्या त्या ठिकाणी, म्हणजेच या 2 धावसंख्येने इक्वेशन इक्वल आपल्याला पाहायला मिळत आहे की स्कोर लेवल झाला 39 बनवायचे होते, 38 स्कोर झालाय, म्हणजे अजून 1 धाव बनवायची आहे मॅच मध्ये.
मागे गेला होता. असं वाटलं दीपकला की 3 धावा पूर्ण होतील, परंतु त्या 3 धावा बनवत असताना बॅकअपला होते. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज विकेट किपरच्या मागे फाईन लेगने तो बॉल फेकला गेला ॲक्युरेटली अनिलच्या हातामध्ये. ती विकेट मिळाली आणि आता बनवायचे आहेत या मॅचमध्ये 4 मध्ये फक्त 1. रोखतील का या धावा प्रश्न पडलाय, परंतु प्रेडिक्ट करू शकत नाही. क्रिकेट असा खेळ आहे जिथे शेवटचा बॉल आणि शेवटची धाव जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत कोणीही अनुमान लावू शकत नाही. पण तो समोर आहे निलेशसाठी हा बॉल चाललाय मागे. फाईन लेगला जरूर थोड्याशा क्रिटिकलिटी झाल्या. अशा प्रकारे अगदी या एक सिंगलने बाईची सिंगल आली आणि सामना झाला. विजय नक्षत्र 11 चौदरपाडा पहिल्याच मॅच मध्ये इवन जोडे आमनेपाड्याला मात करत असताना झाली दाखल पुढच्या फेरीमध्ये. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम आमनेपाडा. तुमचा कॅप्टनला मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क करायचा.